नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. 21व्या शतकातही आपला समाज अजूनही देवीच्या जटांसारख्या अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातल्या सोलापूर, कराड, कोल्हापूर, सांगली आणि आजूबाजूच्या खेडेगावांमध्ये जटांची ही समस्या प्रकर्षाने आढळते. विशेष म्हणजे या सगळ्या गावांमध्ये मोबाईल वापरला जातो, इंटरनेटही पोहोचलेलं आहे, पण या सगळ्याबरोबर अत्यंत आवश्यक असणारी वैज्ञानिक वृत्ती मात्र समाजाच्या सगळ्या स्तरांमध्ये पोहोचलेलीच नाही. त्यामुळे वैयक्तिक अस्वच्छतेमुळे निर्माण झालेल्या केसातल्या जटांचा संबंध थेट देवाशी जोडला जातो. शहरी भागात राहणाऱ्या लोकांना या प्रश्नाचं कदाचित गांभीर्य आणि व्याप्ती माहिती नसेल, पण खेडेगावांमधून केसांमध्ये निर्माण झालेल्या जटांमुळे त्या स्त्रियांना घराबाहेर काढणं, गावकऱ्यांनी वाळीत टाकणं अशा घटना घडताना आढळतात. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला कलंक लावणाऱ्या काही प्रथा आजही महाराष्ट्रात अशाच सुरू आहेत. आज आपण बातमी आणि बरंच काही मध्ये हेच पाहणार आहोत, जटांचा विळखा. बायकांच्या डोक्यातल्या जटा हा आजही सामाजिक प्रश्न आहे. जटांचा संबंध श्रद्धेशी, पाप पुण्याशी जोडला जात असल्यानं या जटांना हात लावायला कुणी धजावत नाही आणि म्हणूनच कित्येक जणी अशा नजरेस येत राहतात. मात्र हे काम करायला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव या नेहमीच तत्पर असतात. आतापर्यंत अनेक जणांची त्यांनी जटमुक्त केलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं अशाच मुंबईतल्या एका प्रकरणाला वाचा फोडलेली आहे. मुंबईत राहणाऱ्या 32 वर्ष या जटांच्या विळख्यात असलेल्या तरुणीला त्यांनी बाहेर काढलाय. देवदासी देवाचा कोप होईल अशा घटना समाजात अजूनही घडतायत आणि यालाच ही महिला बळी पडली. अनिसच्या नंदिनी जाधव यांनी हा प्रकार उघडकीला आणला आणि अंधश्रद्धेच्या विळख्यातनं या तरुणीला सुखरूप बाहेर काढलं. अशा बायका जरी आपल्याला दिसत असल्या तरी आपण त्यांच्याकडे चक्क दुर्लक्ष करतो आणि पुढे चालू लागतो. त्यामुळे त्यांची काय वेदना असेल आणि त्यांच्या ह्या दुःखातनं समाजात काय संदेश जात असेल, या दोन्ही गोष्टींचा आपण नागरिक म्हणून विचार करत नाही. तर मला वाटतं या 101 जटा कापण्याच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा समोर आलेला आहे हा प्रश्न. आणि नंदिनीताई हे अधिक जास्त चांगल्या प्रकारे सांगतील, पण मनामध्ये असलेला प्रचंड कोणीतरी आपल्यावरती काहीतरी वाईट करताय म्हणून ही जट आलेली आणि ती कापली आपण तर आपलं आणखीन काहीतरी वाईट होईल असा पगडा, कुठल्या तरी देवीमुळे आपलं हे असं होतंय अशी समजूत, आणि मग ती जट कापली तर तिची अवकृपा होईल अशी समजूत, आणि त्यातून पुन्हा त्या व्यक्तीच्या आयुष्याचे निर्माण होत जाणारे प्रश्न. तर असा हा सगळा प्रश्न आहे. मला वाटतं की या प्रश्नाबरोबरच महत्त्वाचं आहे ती भूमिका. म्हणजे आज इथे आपण बघितलं तर एका शिक्षकांच्या माध्यमातून ही मुलगी तयार झाली आहे. त्या शिक्षकांनी हे काम केलं, त्यांच्या संस्थाचालकांनी त्यांना मदत केली. अनिसच्या नंदिनीताई पुण्याहून आल्या, पुणे अनिसचे कार्यकर्ते इथे मुंबई अनिसचे कार्यकर्ते जमा झाले, तुम्ही आलात. म्हणजे आपण सगळ्यांनी हा एक सामाजिक प्रश्न आणि त्यातून एक पुढे जायचा मार्ग निवडायचा आहे आपल्याला. या दिशेने याकडे बघितलं तर ते खूप मोलाचं आहे. म्हणजे की त्यांच्या मनामध्ये देवाची भीती असते. पहिलं देवाची भीती की देवा ती जर का कापली तर प्रॉब्लेम येऊ शकतो, देव म्हणजे वाईट करेल अशी. कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीची लोक जेव्हा काम करतात तेव्हा त्यांच्या श्रद्धेला आम्ही कुठे तडा लावत नसतो, पण श्रद्धेच्या नावाखाली जिथं अंधश्रद्धा चालते त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करत असते. त्यांचा शारीरिक जीवनावरती काय परिणाम होतो हे त्यांनाही लक्षात येत नाही, पण ते मानसिक शारीरिक सगळं त्रास त्याच्यामध्ये होत असतात. आणि महत्त्वाची म्हणजे जो समाज आहे तो समाज इतकी मनामध्ये भीती निर्माण करत असतो की तुम्ही काढली ना तर तुमचं वाईट होईल, तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे ना तर त्याचं काहीतरी होईल, अशी ही भीती मनामध्ये असते. म्हणजे की प्रत्येक ठिकाणी ह्याच माध्यमातून शिकलेल्या बायका जरी असल्या तरी हीच भीती असते, समाजाची देवाची भीती, आणि त्याचे खूप वाईट परिणाम शरीरावरती होते. आता 16 वर्ष ह्या मुलीच्या डोक्यामध्ये जट आहे. म्हणजे 16 वर्षात तिचा जो शारीरिक मानसिक त्रास आहे ती कोणाला सांगू शकत नाही का भीतीपोटी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचे वाईट परिणाम शरीरावरती होतात, मानसिक संतुलन बिघडलं जातं त्याच्याबरोबर. त्याच्यामुळे हे वेळीच थोडी जट असते तेव्हाच काढणं फार गरजेचं असतं. 16 वर्षांनंतर का होईना हे बुरसटलेले विचार मनातून काढण्याचा विचार या तरुणीच्या वडील आणि भावानं केला.
आणि ही जटा काढण्यासाठी अनुमती दिली. पण यात शरद बोडे या तिच्या शिक्षकांनी महत्त्वाचं काम केलं. त्यांनी यात सगळ्यात पुढाकार घेतला. दरम्यान तिच्या पालकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आम्ही जाणून घेतलं. शाळेत असताना सुरुवात झाली तिच्या केसांची हे व्हायला लागल्यानंतर थोडे थोडे वाढत चालले जास्त. नंतर आम्ही पण भरपूर काय हे केल्यानंतर लोक काय प्रत्येक जण देवाची भीती लोक काय म्हणाले? लोक सांगायचे हे देवाचंही काढू शकत नाही तुम्ही, बघितलं तर ते बी सांगते नाही काढायचं, हो देवाचं आहे ते पुढे तुमच्या घरामध्ये त्रास होईल, मुलीला त्रास होईल. त्या ह्या भीतीमुळं म्हणजे गावचेच जे बघणारे कोण ज्योतिष असतात वगैरे असे अंगात येतं कोण, म्हणजे बाहेरच्या पैसे देऊन कोण नाही, आमच्याच गावातले वगैरे असे भागातले, तर ते काढलं तर तुम्हाला त्रास होईल. त्याच्यामुळे आम्ही तिकडं दुर्लक्षच केलं. म्हणजे तिला पण विचारलं नाही का त्रास होतो वगैरे? तिला ते त्रास बाकी काहीच नव्हता तिला त्रास असा ऍक्च्युली, एवढा असून बी काही त्रास कधी आजारी हे नाही. आता हल्लीच तिला डेंग्यू झाला होता दिवाळीमध्ये, ते सूचक हॉस्पिटलला इथं ॲडमिट होती म्हणायला, नाही तर कधी प्रॉब्लेम असा काहीच नव्हता तिला. स्टार्टिंग पासून तर आपली बाजू तर तेव्हाच होती जेव्हा झालं तेव्हा तर मी भरपूर लहान होतो. पण जेव्हा अडल्ट झालो, जेव्हा माहिती पडायला लागलं की समाजामध्ये काय चाललंय, तर त्याच्यामध्ये मी वडिलांना सर्वांना बोलत, पण एकच भीती की आपल्याला काहीतरी होईल, कट केलं तर आपल्याला काय होईल, म्हणजे येऊन जाऊन तिचं काही झालं तरी आपल्याला काय झालं तर हे समाजाने म्हणजे बोलतो ना ऐक्यू गोष्टी भरपूर टाकल्या. त्यामुळे आणि आतापर्यंत आम्हाला मार्गदर्शन देणारे कोणच नव्हते, फक्त काय वाईट होईल. पण आतापर्यंत जी वाट दाखवली सरांनी वगैरे अशी दाखवणारी पण व्यक्ती अजून टिल डेट अजून तरी कोणीच नाही भेटलं. तेव्हा तू विरोध नाही केला का असं ज्यावेळी लोक सांगायचे वगैरे किंवा आता? भरपूर, पण ह्याच्यामध्ये कसं विरोध करून पण नाही, तुला काय समजणार नाही की तू लहान आहेस. आज वडील माझे नाही बोलले, कारण ते थोडे प्रॉपर ह्याच्यामध्ये जातात वगैरे, त्यामुळे त्यांना तरी वाटलं तरी त्यांना येणारे जाणारे बोलणार की अरे हे केलंस तू, हे केलं ते कर. त्यामुळे आपण कुठल्या तरी असा समाजामध्ये राहतो ते जिथे विचारांना नाही, म्हणजे तू लहान मोठा अजून ते प्रकरण भरपूर चाललं आहे असं. अंधश्रद्धेचा समाज मनावर किती जबरदस्त पगडा आहे हे या अशा अनेक घटनांमधून आपल्या समोर येतं. मात्र हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम तितक्याच तडफदारपणे, तितक्याच आक्रमकतेनं आणि या सगळ्यांना जनजागृतीच्या माध्यमातून समजावून उमजून की हे कसं चुकीचं आहे, त्यानंतर या सगळ्यांच्या मनातली जी अंधश्रद्धा आहे ती नाहीशी करण्याचं महत्त्वाचं काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते. आपण आता हे जे उदाहरण पाहिलं या तरुणीला ज्यांनी जटामुक्त केलं त्या नंदिनी जाधव, अनिसच्या कार्याध्यक्षा, सध्या आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. नंदिनीताई, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. आणि सर्वात आधी खूप खूप आपले आभार, कारण आपण हे काम करता आहात. अंधश्रद्धेचा आपल्या समाज मनावर किती मोठा पगडा आहे हे आपण सातत्यानं अशा अनेक घटनांमधनं पाहतच असतो. मात्र या सगळ्या घटनांमधून देखील अंधश्रद्धा कशी समाजाला पोखरतीये, कसा अंधश्रद्धेचा पगडा हळूहळू कमी करण्याची गरज आहे, याचं कार्य आपण आणि अनिसचे अनेक कार्यकर्ते सातत्यानं गेली कित्येक वर्ष करता आहात. सुरुवातीला आपल्याकडनं हेच जाणून घ्यायचं आहे की ही जी पर्टिक्युलर घटना समोर जेव्हा आली, ही केस ज्या वेळेला आपल्याला कळली त्यावेळेला कशा पद्धतीनं आपण अप्रोच केलं, त्या मुलीला कशा पद्धतीनं कन्व्हिन्स केलं, काय त्याबद्दल सविस्तर सांगताय? मुंबईमध्ये मालाड या ठिकाणी ही मुलगी राहते आणि ती 9वीत असताना तिच्या डोक्यामध्ये जट आली आणि त्याच्यामुळे तिचे शाळेपासून शाळा सोडली गेली तिची. आणि तिचे शिक्षक म्हणजे तेव्हा त्या शिक्षकांच्या हे लक्षात आलं होतं की हिला आपण कन्व्हिन्स करायला हवं, परंतु तेवढं त्यांचं धाडस झालं नाही. परंतु 16 वर्षांनी का होईना त्यांच्यात जे धाडस निर्माण झालं, त्यांनी त्या मुलीच्या डोक्यात जट पाहिली आणि पेपरमधल्या बातम्या वगैरे वाचून, मीडियाच्या माध्यमातून ज्या बातम्या येतात त्याच्या माध्यमातून ते माझ्याकडे अप्रोच झाले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स करू शकता. तेव्हा त्यांना माझ्याकडे असलेले मी फोटो वगैरे पाठवले आणि त्या माध्यमातून त्यांचं काउन्सिलिंग करायला लावलं आणि त्या सरांनी बऱ्याच प्रमाणात त्यांच्या मनातल्या शंका दूर केल्या होत्या. आणि त्या माध्यमातून मग मी फोनवरती त्यांच्याशी संपर्कात, म्हणजे त्यांचे आई आहेत, भाऊ आहेत, वडील आहेत, या सर्वांशी मी संपर्कात होते. आणि ह्या संपर्काच्या माध्यमातून मी त्यांच्या मनामध्ये असलेली भीती, सगळ्यात पहिल्यांदा भीती असते ती देवाची भीती असते. बाबा ही जट म्हणजे देवाची आहे, कारण समाजाने त्यांच्या डोक्यामध्ये हेच घातलेलं असतं की ही जट काढली तर काहीतरी वाईट घडू शकतं. त्याच्यामुळे हे काढण्यासाठी तयार होत नाही. परंतु यांना सांगितलं की मी 2 दिवसामध्येच मुंबईला येणार आहे, तर तुम्ही लगेच निर्णय घ्या. तेव्हा त्यांनी म्हटले की मी सांगतो. आणि आज त्यांनी म्हणजे ते शाळेचे शिक्षक किंवा ट्रस्टी आहेत किंवा आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, या सर्वांच्या माध्यमातून ह्या मुलीचं काउन्सिलिंग केलं आणि आज आपण त्याची जट काढण्यात यशस्वी झालेलं.
आणि नंदिनीताई, खरं तर शहरी भागांमध्ये असे प्रकार पाहायला मिळत नाहीत. ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी अजूनही असे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. मात्र महत्त्वाचा भाग हा असतो की देवाच्या नावावर भीती निर्माण करून देणं, आणि ही भीती इतकी निर्माण करून देणं की जेणेकरून तो स्वतः व्यक्ती या सगळ्यावर विश्वास ठेवायला लागतो आणि त्या सगळ्या गोष्टी होऊ देतो. महत्त्वाचं काम असतं काउन्सिलिंग करणं. कशा पद्धतीनं ते केलं जातं त्याबद्दल सविस्तर काय सांगाल? सुरुवातीला मी हे सांगते की आपण म्हणतो की फक्त खेडेगावामध्ये या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, परंतु ह्या ज्या मी आज 101 म्हणजे की जट निर्मूलन केले आतापर्यंत, त्यातल्या 92 महिला ज्या आहेत पुणे जिल्ह्यातल्या आहेत, फक्त पुणे जिल्ह्यातल्या. आणि इतर ज्या महिला आहेत त्या रत्नागिरी, मुंबई, सातारा अशा विभागातल्या आहेत या. आणि त्यांचं जे काउन्सिलिंग करताना आम्हाला खूप त्रास होतो, म्हणजे की सहजासहजी कुठल्याही महिला तयार होत नसतात. साधारण पहिली जेव्हा मी जट निर्मूलन केलं तर त्या महिलेला मला 2 वर्ष काउन्सिलिंग करावं लागलं. सतत फोनवरती संपर्क करावा लागतो, घरी जाऊन त्यांना सांगावं लागतं, त्यांच्या घरातल्या सगळ्या प्रत्येक लोकांच्या मनातल्या शंका दूर कराव्या लागतात. अशा माध्यमातून काही ठिकाणी आम्हाला शिव्या दिल्या जातात, हाताला पकडून बाहेर काढलं जातं, मारहाणीसाठी येतात लोक. परंतु आम्ही हा विचार कुठला करत नाही, कारण आपल्याला ही अंधश्रद्धा दूर करायची आहे तर आपण स्वतः विवेकी मार्गाने जायचं आहे आणि त्यांच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या विवेकी मार्गाने दूर करायच्या आहेत. आणि तरच मग जेव्हा त्यांच्या मनातल्या शंका दूर होतात तेव्हाच आम्ही जट निर्मूलन करत असतो. आणि हे काउन्सिलिंग करणं म्हणजे म्हणजे जट काढणं खूप सोपी असते. जट कापण्याचं काम 2 मिनिटात होतं, परंतु त्यांच्या मनामध्ये वर्षानुवर्षाच्या ज्या जटा तयार झालेल्या असतात त्या काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. नक्कीच खरंय. पण या मुलीच्या, या तरुणीच्या बाबतीतला एक प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे, तो म्हणजे ही मुलगी तर तयार झाली, तिची काउन्सिलिंग करायला लागली भरपूर दिवस, मात्र घरचे जे असतात ते या सगळ्या अंधश्रद्धेला खत पाणी घालतात असं बऱ्याच प्रकरणांमध्ये पाहायला मिळतं. त्यांचा या अंधश्रद्धांवर विश्वास असतो आणि ते जास्तीत जास्त प्रोत्साहन देतात की ही अंधश्रद्धा जोपासली जावी यासाठी. या प्रकरणामध्ये तिच्या घरच्यांचा कसा प्रकारे सहकार्य आपल्याला मिळालं? कारण इतर वेळेला घरचे सहकार्य जास्त करत नाहीत असं आपण पण मगाशी म्हणालात, काही अनुभव देखील याबद्दलचे आले असतील. या पर्टिक्युलर प्रकरणाबद्दल नेमकं काय सांगताय? खरं म्हणजे हिच्या घरच्यांनी जेव्हा तिच्या डोक्यात 9वीत असताना जट तयार झाली आणि तिने ती शाळा सोडली, म्हणजे घरच्यांनीही तिची शाळा बंदच केली. परंतु हे लक्षात घ्यायला हवं की जेव्हा ही मुलगी म्हणजे की हिच्या डोक्यात जट आहे तर त्याच्यावरती काहीतरी उपाय इलाज करणं फार गरजेचे असतात. परंतु ते काढण्याच्या प्रयत्नापेक्षा आपण समाजातली लोक काय म्हणतात याच्याकडे जास्त लक्ष देत असतो. आपण त्या व्यक्तीचा कधी विचार करत नसतो की तिला तो शारीरिक मानसिक त्रास काय होत असतो. हा समाजाला कळत नाही, परंतु समाजाच्या भीतीने, देवाच्या भीतीने घरातले लोकही घाबरतात. शिवाय जर का त्या एकुलता एक मुलगा असेल तर त्यांचा एक प्रश्न असतो, जर का जट काढली तर घरातल्या व्यक्तीला काही झालं तर, मुलाला काही झालं तर, हा एक प्रश्न मनामध्ये प्रत्येकांच्या असतो. म्हणजे यांच्यापेक्षा मला अजून एक उदाहरण सांगायचं आहे की आणखी बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आहेत की बाईच्या डोक्यात जट होती तर नवऱ्याला कॅन्सर झाला होता एका, तर तिचं असं मत होतं की मी जर का जट कापली तर माझा नवरा मरेल. हे असं कोणी सांगितलं तर ते गुरु करतात. जेव्हा एखाद्या महिलेच्या डोक्यामध्ये जट तयार होते तेव्हा त्यांना कंपल्सरी गुरु केला जातो. एखादा गुरु म्हणजे कोणीतरी एखादा बाबा बुवा असतात आणि ते त्यांना त्यांची लुबाडणूक करत असतात, काहीतरी थातूर मातूर सांगतात. गेनमाळा एक प्रकार असतो की त्याच्यासाठी साधारण 1.5 लाख रुपये खर्च येतो आणि हे जे कष्ट करणारे असतात लोक हे सहजासहजी 1.5 लाख रुपये खर्च करतात आणि ती गेनमाळ घालतात. आणि गेनमाळ म्हणजे काय असते की ती माळ घातली की ही देवाची आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मग देवाच्या घरी जाऊन 5 घरं मागून खायचं असतं. अशा पद्धतीने शिवाशिव त्यांना चालत नसते. ह्या पद्धतीने त्यांचं बरंच शोषण ह्या बाबा बुवांच्या मार्फत केलं जातं. खरं म्हणजे जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचं शोषण करणं, धमकावणं, फसवणं, लुबाडणं हा जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा होतो. परंतु हा गुन्हा नोंदवला जात नाहीये. कारण पोलिसांच्याकडून पण बरेच असे आम्ही जरी गेलो तर ते म्हणतात की हा गुन्हा बसत नाहीये, त्याच्यामुळे आम्ही तिथपर्यंत जात पण नाहीये. कारण पोलिसांशी
खूप आम्हाला खूप त्यांचं म्हणजे पोलिसांचं काउन्सिलिंग करावं लागतं जास्त प्रमाणामध्ये. कायदा असून त्याची अंमलबजावणी होत नाही, त्याच्यामुळे हे बसत नाही. म्हणून आमची टोलाटोली केली जाते ना, ह्या कायद्यामध्ये बसत नाही. त्याच्यामुळे हे बाबाबुवा जास्त फोफावत चाललेत आणि असे हे सामान्य गरीब लोक असतात, ह्या लोकांना हे जे बाबाबुवा आहेत फसवतात आणि यांच्यावरती स्वतःचा धाक निर्माण करतात आणि त्या धाकाखाली वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि हे लोक जे आहेत ज्यांच्या डोक्यात आहेत ते त्यांचे घरचे जसे बाबाबुवा सांगतील त्याप्रमाणे तेच चालत राहतात. बिलकुल. जटांचा हा विळखा नेमका कसा आहे हे नंदिनीताई आपल्याला समजावून सांगतायत. कसं काम केलं जातं, कशा पद्धतीनं काउन्सिलिंग होतं आणि अंधश्रद्धा जी मनात बसलेली असते ती काढण्यामध्ये नेमका कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असतो हे यांनी यावेळेला आपल्याला सांगितलं. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत की जटा ज्या महिलांना असतात त्यांच्या वर मानसिक आणि शारीरिक आघात कसे होत असतात, कित्येक वर्ष त्यांना हे मानसिक आणि शारीरिक आघात सहन करावे लागतात. या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर बातमी आणि बरंच काही मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 32 वर्षात ज्या समाजानं या कलंकित प्रथेमध्ये आपल्याला अडकवलं तोच समाज आपल्याला दूषणं देत बसला होता. याच अंधश्रद्धेच्या विळख्यातनं बाहेर पडण्याचा निर्णय तिने घेतला. दरम्यान तिच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे यांनी. गेली अनेक वर्ष एका कलंकित प्रथेला बळी पडत होती. त्या ताई आपल्या सोबत आहेत. काय वाटतं की गेली अनेक वर्ष तुम्ही असं ही जटा लावून हे करत होता, फिरत होता, काय असं वाटत होतं तुम्हाला? म्हणजे मोठी माणसं बोलायची की ही काढायची नाही, लोकांना त्रास होईल घरच्यांना वगैरे तुला, म्हणून या भीतीने काढली नव्हती. आणि 9वीत असताना ती झालेली, त्याच्यामुळे मी शाळा पण सोडली 9वीतून आणि मग पुढे शिकली नाही. काय सांगायची हे लोक तुला जी सांगणारी होती, गावाकडची असतील कुठे, काय सांगायची तुला? हेच की काढल्याच्या नंतर देवाची आहे, म्हणजे काढल्याच्या नंतर घरी त्रास होईल कोणाला किंवा तुला, असं सांगायचे. म्हणून ते देवाची आहे, काढायची नाही म्हणून असं सांगायचे लोक. हां, त्याने सांगितलं की देव वगैरे काय नसतं, ते म्हणजे आपण कशाला ओझं घेऊन फिरायचं, ते काढायचे असते, देव वगैरे काय नाही मानायचं असं सांगितलं. त्याच्यामुळे मग मी तयार झाले जट काढायला. काय 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 सांगायचं म्हणजे हे सगळ्या गोष्टी? हेच की देव वगैरे विश्वास नाही ठेवायचा देवावर आणि ओझं बनून तुझं किती वर्ष म्हणजे झाली तुझ्या की ओझं बनून तू राहतेस. वडिलांनी तुला समजवलं असेल, भावाने समजवलं असेल काय? हां, म्हणजे वडिलांनी पण सांगितलेलं की म्हणजे देवाचं आहे, त्याच्यामुळे आपली गावी वगैरे बघितलेलं, त्याच्यामुळे त्रास होईल असं. त्याच्यामुळे मग मी गप्प बसले, काही नाही बोलले. आता तुला अंधश्रद्धेवर असं वाटत नाही? आता काही वाटत नाही, एवढे जणांचे व्हिडिओ वगैरे बघितले त्याच्यामुळे असं वाटतंय की आता काढायला पाहिजे. कॅमेरामन राजू बारोटसह शैलेश तवटे, जय महाराष्ट्र, मुंबई. या तरुणीनं अंधश्रद्धेच्या सगळ्या साखळ्या तोडून दिल्या आणि आता एक नवं आयुष्य ती यापुढे जगेल. मात्र या सगळ्याला तिला गेली कित्येक वर्ष सामोरं जावं लागलं. या अंधश्रद्धेच्या विळख्यामध्ये अडकून पडावं लागलं, या जटांच्या विळख्यामध्ये अडकून पडावं लागलं. पुन्हा एकदा आपण नंदिनीताईंकडे जाणार आहोत. नंदिनीताई, या निमित्तानं आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की हा सगळा जो मुद्दा आहे हा पर्सनल हायजीनचा मुद्दा आहे. अस्वच्छतेमुळे या जटा वाढत जातात, मात्र त्याला एक वेगळं स्वरूप दिलं जातं आणि ते वर्षानुवर्ष तसंच वाढवू दिलं जातं. भीती घातली जाते देवाच्या नावावर आणि या सगळ्या गोष्टींना फोफावू दिलं जातं. मात्र आपण आणि आपले अनेक कार्यकर्ते हे काम सातत्यानं जटामुक्तीचं करताय, निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. मात्र या सगळ्या तरुणींचं किंवा या महिलांचं जटामुक्तीनंतरचं पुनर्वसन एक प्रकारे कशा पद्धतीनं केलं जातं? कारण समाजामध्ये त्यांना जी वर्ष अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागल्या त्या आता जटामुक्तीनंतर कशा पद्धतीनं आयुष्य व्यतीत करतात, त्याबद्दल नेमकं अनिसं किंवा तुम्ही कशा पद्धतीनं कार्य करता त्याबद्दल थोडक्यात काय सांगताय? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जेव्हा आम्ही एखाद्या व्यक्तीकडे विक्टिमकडे जेव्हा त्यांना काउन्सिलिंग करून जट काढण्यासाठी तयार करतो,
म्हणजे जट काढली म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम संपलं असं नसतं. बरोबर. सततचा फॉलोअप घेतला जातो की काय आहे त्यांची म्हणजे की याच्यापासून त्यांना काही त्रास झालेला नाही का नाही हे पण आम्ही पाहत असतो आणि त्यांचं परिवर्तन झालेलं आहे की नाही हे अतिशय महत्वाचं असतं. कारण ज्या ज्या महिलांचे मी आतापर्यंत जटा काढलेल्या आहेत म्हणजे अपवाद आहे आत्ताची मुलगी सोडून, आतापर्यंत सगळ्या महिलांच्या अंगामध्ये म्हणजे की जट होती तेव्हा त्यांच्या सगळ्यांच्या अंगामध्ये यायचं. पण त्यांचं काउन्सिलिंग करता करता त्यांना इतकं खंबीर बनवलं जातं की जेव्हा जट काढली जाते तेव्हा त्यांच्या म्हणजे की कधीही म्हणजे की आतापर्यंत 4 वर्षामध्ये ज्या ज्या महिलांच्या जटा काढलेल्या आहेत कोणत्याही महिलेच्या अंगामध्ये आलेलं नाहीये किंवा त्या व्यक्तीवरती कुठलेही वाईट परिणाम झालेले नाहीत. उलट त्यांचं जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. कारण आम्ही जेव्हा जेव्हा एका बँक ऑफ इंडियाचे एक मॅनेजर होते त्यांच्या बायकोच्या डोक्यामध्ये 7 वर्ष जट होती. म्हणजे आपण म्हणतो की अशिक्षित लोकांच्या डोक्यामध्ये जट असती, पण त्यांची जेव्हा जट काढली आणि त्यांनी 1 महिन्यानंतर प्रतिक्रिया दिली की 7 वर्ष माझ्या आयुष्यातली मी अशी वाया घालवली. बरोबर. म्हणजे लोकांना वाईट वाटतं की आपण ह्या आपल्या आयुष्यातले हे दिवस आपण वाया घालवलेले आहेत. त्याच्यामुळे हे जट काढायची म्हणजे की आम्ही आता जेव्हा आधार घेतो ह्याच व्यक्तींना पुढे काउन्सिलिंग करण्यासाठी आम्ही आणतो. म्हणजे ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतात. बरोबर. म्हणजे की आज आपण बघतो की ही जी मुलगी आहे म्हणजे की ही जी जट काढताना खरं म्हणजे मगाशी माझा राहता मुद्दा राहून गेला की तिचे आई वडील म्हणजे आई पण जी न बोलणारी आहे, गावाकडची आई आहे, कधीही लोकांच्या समोर न येणारी, परंतु आज तिने 2 दिवसामध्ये आम्ही काउन्सिलिंग केलं. कारण मी मगाशी सांगितलं की मी 3-3 वर्ष 2-2 वर्ष मला काउन्सिलिंग करावं लागलं. तर या माध्यमातून तिची आई आहे, तिचे वडील आहेत, तिचे भाऊ आहेत, हे लगेच तयार झाले 2 दिवसामध्ये. म्हणजे आज कुठेतरी समाज बदलायला लागलेला आहे या माध्यमातून. परंतु 101 जट करताना आम्हाला आनंद होते असं नाहीये. म्हणजे की आम्ही त्याचं माहिती घेत घेत आम्ही फॉर्म भरत हे बघितलं किती झाले ते आणि आम्हाला वाटतं की ही संख्या कमी व्हावी. परंतु आम्ही बघतो तर ती संख्या जास्त प्रमाणात वाढत चाललेली आहे. थोडी जट असली तर कोणीही बायका तयार होत नाहीत आणि आता आपल्याला ते पूर्ण जिल्हाच काय जिल्ह्याबरोबर आपण महाराष्ट्र राज्य ह्या जटेतून मुक्त कसा होईल हे पाहिलं पाहिजे. कारण ह्या जटेपायी एखाद्या वेळेस देवदासी म्हणून छोट्या मुलींना सोडण्यात पण येऊ शकतं. त्याच्यामुळे आपण वेळीच काळजी घेणं फार गरजेचं आहे. शासनाने यामध्ये लक्ष घालणं फार गरजेचं आहे. बिलकुल. हा मुद्दा अतिशय गंभीर आहे आणि या मुद्द्याकडे आपण अतिशय गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. महत्त्वाची बाब म्हणजे जनजागृती करण्याची गरज आहे आणि नंदिनीताई तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते हे जे कार्य करतायत त्याबद्दल जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. माध्यम म्हणून जय महाराष्ट्राची जी काही मदत या तुमच्या कार्यामध्ये लागेल ती मदत आम्ही वेळोवेळेला देऊ ह्याची ग्वाही मी या माध्यमातून आपल्याला देतो. आणि आपण आलात जय महाराष्ट्रामध्ये बातमी आणि बरंच काही मध्ये आणि अतिशय ही माहिती दिली चांगली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. तर आपण पाहतोय की अशा अनेक घटना सातत्यानं घडत असतात समाजामध्ये, मात्र समोर आणल्या जात नाहीत. बातमी आणि बरंच काहीच्या माध्यमातून या सगळ्या घटना, अशा सगळ्या अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धेच्या गोष्टी आपण सातत्यानं पुढे आणतोय. जनजागृती करण्याचा एक प्रयत्न या निमित्तानं आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून करतोय. बातमी आणि बरंच काही मध्ये आज आपण इथंच थांबूया. पाहत रहा जय महाराष्ट्र.